Please subscribe Vishwas Easy Learning channel and press bell icon to never miss the latest video of this channel. Thank you. मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत इंग्रजी व्याकरणाच्या सोप्या अभ्यासामध्ये. गेल्या 2 दिवसापासून आपण निगेटिव्ह या वाक्याचं रूपांतर अफर्मेटिव्ह मध्ये म्हणजे नकारार्थी वाक्याचं रूपांतर होकारार्थी वाक्यामध्ये करण्याच्या विविध नियमांचा अभ्यास करत आलेला आहोत. इन दिस पिरियड ऑल्सो वी आर गोइंग टू सी नेक्स्ट रूल फ्रॉम चेंजिंग निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह. म्हणजे आणखी वेगळ्या नियमानुसार नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य करताना कुठल्या बाबींचा कसोशीने अभ्यास केला पाहिजे किंवा नियम वापरले पाहिजे त्याचा आपण अभ्यास आजच्या तासिकेत करणार आहोत. पहिल्या तासिकेमध्ये आपण नियम 1 आणि 2 बघितले होते. त्यानंतरच्या तासिकेमध्ये नियम 3, 4, 5 बघितले होते. आज आपण नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करताना जे 6 नंबरचे, 7 नंबरचे, 8 नंबरचे आणि 9 नंबरचे जे नियम आहेत ते आपण बघणार आहोत. म्हणजे ज्या वाक्यामध्ये नॉट येतो ते नकारार्थी वाक्य होकारार्थी कसं करायचं अर्थ न बदलविता ते आपण आजच्या तासिकेत बघणार आहोत. तेव्हा तुम्हाला एक सूचना आहे की हा व्हिडिओ जो आहे आजची चित्रफित पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला आजचे पूर्ण नियम समजेल आणि या नियमावर आधारित कुठलंही उदाहरण आलं, कुठलंही एक्झाम्पल आलं तर तुम्हाला अचूकपणे सोडवता येऊन त्याचे पुरेपूर मार्क, पुरेपूर गुण तुम्हाला मिळवता येईल. So let's start our this study negative to affirmative. Means our topic is interchange of negative to affirmative. And today is the rule number 6. What is so that? जेव्हा वाक्यामध्ये so that दिलेला असतो, so that म्हणजे त्या ठिकाणी नकारार्थी वाक्य दिलेलं असेल तर त्याचं रूपांतर करताना अफर्मेटिव्ह मध्ये काय उपयोग घ्यायचं ते लक्षात घ्या. सो दॅट ज्या वाक्यात दिलेलं असेल तर त्याचं लक्षात ठेवायचं की इथे टू दिलेलं आहे. म्हणजे सो पहिल्या सोच्या ठिकाणी मोठा टू म्हणजे TOO आणि दॅट काढून त्या ठिकाणी काय घ्यायचंय छोटा टू घ्यायचंय, एवढं लक्षात ठेवा. तर हे जे वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह मधून अफर्मेटिव्ह करण्याचा, तर यालाच दुसरं देखील नाव देता येईल रिमूव्ह सो दॅट किंवा यूज टू असं देखील म्हणता येईल. कारण की 10वी सोबतच इतर ज्या व्याकरण विषयक तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि सो दॅटचे जे वाक्य असतात तर सो दॅट जर वाक्यात दिलेलं असेल तर तुम्हाला कंसामध्ये सूचना केली जाईल रिमूव्ह सो दॅट किंवा यूज टू इन दी सेंटेन्स अँड रिराइट इट. तर तशाच पद्धतीचं देखील आहे हे निगेटिव्ह मधून अफर्मेटिव्ह करताना आपल्याला सो दॅटचा उपयोग होतो. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला एक उदाहरण बघावं लागेल. लेट अस सी व्हॉट इज द एक्झाम्पल. सो फर्स्ट एक्झाम्पल इज इन निगेटिव्ह सेंटेन्स. ही इज सो टायर्ड दॅट ही कॅनॉट वॉक. सो ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स फर्स्ट. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स? ही इज सो टायर्ड, तो एवढा थकलेला होता की तो चालू शकत नव्हता. तो एवढा थकलेला आहे की तो चालू शकत नाही. ओके. सो बिकॉज ऑफ प्रेझेंट टेन्स हिअर इज कॅनॉट. कॅनॉट मीन्स नकारार्थी आलं वाक्य. मग आता या वाक्याचं जर आपल्याला होकारार्थी करायचं असेल तर काय यूज करायचं, तर आपण सूत्र दिलेलं आहे रूल 6 नुसार. सो दॅट, सोच्या ऐवजी काय घ्यायचा TOO टू अँड दॅट काढून त्याच्या ऐवजी घ्यायचा टू. मग बघूया कशा पद्धतीने वाक्य होते. अँड अवर आन्सर इज, अँड व्हॉट इज आन्सर? सो ही इज सोच्या ऐवजी काय घ्यायचं बिग टू. ही इज टू, देन ऍडजेक्टिव्ह टायर्ड, देन दॅट काढायचा आणि दॅटच्या ऐवजी छोटा टू घ्यायचा टू आणि कॅनॉट काढून घ्यायचं. कारण की सो दॅट कॅन म्हणजे छोटा टू लक्षात ठेवा. कॅनॉट काढून घ्यायचा दॅट, कारण की ह्या कॅनॉटची जागा जी आहे ती कशाने घेतली लहान टू ने आणि सो दॅटची जागा कोणी घेतली टू ने. तो ही इज टू टायर्ड टू आणि डायरेक्ट लिहायचं वर्ब.
So our answer is ready. Very simple answer. So what is answer? He is too tired to walk. तो एवढा थकलेला आहे की चालू शकत नाही, म्हणजे तो खूप थकलेला असल्यामुळे चालू शकत नाही, चालण्यास असमर्थ आहे असं त्याचा अर्थ होतो. बघा इथे काय आहे की इथे नकारार्थी निघून गेलेला आहे आणि इथे नकारार्थी आहे. याचा अर्थ होता तो एवढा थकलेला आहे की चालू शकत नाही, तो चालण्यास असमर्थ आहे, म्हणजेच चालण्यास एवढा असमर्थ आहे की थकलेला असल्यामुळे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण पहिलं वाक्य सोडवलेलं आहे. तर त्यानंतर बघूया आपण दुसऱ्या वाक्याकडे. लेट अस सी. इट इज सो डेलिकेट दॅट इट कांट मूव्ह. इट इज सो डेलिकेट दॅट इट कांट मूव्ह. हे एवढं नाजूक आहे की त्याची हालचाल होऊ शकत नाही किंवा तो हलू शकत नाही. ओके, सो आवर रोल इज सो दॅट, रिमूव्ह सो दॅट अँड यूज टू. पहिल्या सोच्या ऐवजी काय घेणार? मोठा टू, आणि दॅटच्या ऐवजी छोटा टू. ओके, सो नेक्स्ट, सो राईट डाऊन सब्जेक्ट ऍडजेक्टिव्ह इट इज. सो पहिल्या सोच्या ऐवजी काय घेणार? TOO. इट इज टू अँड ऍडजेक्टिव्ह डेलिकेट. इट इज टू डेलिकेट. देन इट कॅन रिमूव्ह, कारण की हाच टू या सब्जेक्टची जागा घेऊन घेतो. टू मूव्ह, बस. आणि टू मूव्ह म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं इन्फिनिटिव्ह आहे. इट इज टू डेलिकेट टू मूव्ह. ते हलण्यासाठी हलू शकत देखील नाही, एवढं नाजूक आहे किंवा हलण्यास नाजूक आहे किंवा हलविता येऊ शकत नाही. ओके, इट इज सो डेलिकेट दॅट इट कांट मूव्ह. इट वॉज अवर क्वेश्चन अँड व्हॉट इज अवर आन्सर? इट इज टू डेलिकेट टू मूव्ह. सिंपल. ओके, हे निगेटिव्ह होतं आणि हे निगेटिव्ह निघाल्यामुळे काय झालं? होकारार्थी झालं. आता तिसरं उदाहरण बघूया. ही वॉज सो शॉर्ट दॅट ही कुड नॉट जॉईन द आर्मी. लक्षात ठेवा की इज जर असेल तर तिथे दॅट नंतर कॅनॉट राहील, आणि वॉज जर असेल तर तिथे दॅट नंतर काय राहणार? कुड नॉट. पास्ट टेन्सचा फरक आहे, टेन्सचा फरक लक्षात घ्या. प्रेझेंट टेन्स मध्ये कॅनॉट राहणार, शकत नाही, आणि पास्ट टेन्स मध्ये कुड नॉट राहणार, शकला नाही. ओके, सो नेक्स्ट. ही वॉज सो शॉर्ट दॅट ही कुड नॉट जॉईन द आर्मी. तो उंचीने कमी असल्यामुळे तो आर्मी जॉईन करू शकला नाही, सैन्यात भरती होऊ शकला नाही. तर यामध्ये नकारार्थी असल्यामुळे आपण काय करणार? याचं होकारार्थी करायचं आहे. आणि आपलं सूत्र काय आहे? लक्षात ठेवा, पहिल्या सोच्या ऐवजी TOO घ्यायचा आणि दॅट काढून घ्यायचं आणि त्याच्या ऐवजी टू लिहिलं की डायरेक्ट वर्ब जोडायचं, कारण की त्या टू ला वर्ब लागूनच येणार. टू नंतर सब्जेक्ट नाही राहणार, टू नंतर डायरेक्ट वर्बच राहणार, म्हणजे क्रियापदच राहणार, कारण की ते तेव्हाच काय होतं? ते इन्फिनिटिव्ह तयार होतं. ओके, सो आवर आन्सर इज ही वॉज. सो आहे, सोच्या ऐवजी काय घ्यायचं ठरवलं आपण? TOO. ही वॉज टू शॉर्ट, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह असतो. ही वॉज टू शॉर्ट अँड देन नेक्स्ट टू जॉईन इन दी आर्मी. तो उंचीने एवढा कमी होता की तो याच्यामध्ये भरती होऊ शकत नव्हता. ओके, ही वॉज टू शॉर्ट टू जॉईन द आर्मी. तो आर्मीमध्ये जॉईन होण्यासाठी खूप उंचीने ठेंगणा होता किंवा लहान होता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण नियम क्रमांक 6 जो सो दॅट वापरण्यात येतो, त्या सो दॅटचा उपयोग आपण काय केला? सो दॅट काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी TOO आणि TOO याचा उपयोग करून त्या वाक्याला काय केलं? होकारार्थी केलं. तर यानंतरचा पुढला नियम बघूया, तो म्हणजे नियम क्रमांक 7. वी आर गोइंग टू सी नेक्स्ट रूल, द रूल नंबर 7, विच इज बेस्ड ऑन डिग्री. डिग्री म्हणजे श्रेणी किंवा ज्यामध्ये कंपॅरिझन केलेलं असते, तुलना केलेली असते. अशा प्रकारचे जर वाक्य नकारार्थी दिलेलं असेल तर त्याचं होकारार्थी कशा पद्धतीनं करायचं ते या रूल नंबर 7 मध्ये दिलेलं आहे. रूल नंबर 7 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये समजा एक लक्षात ठेवा, या ठिकाणी पॉझिटिव्ह मध्ये जर नॉट असेल तर कंपॅरेटिव्ह करायचं आहे त्याचं, आणि पॉझिटिव्ह मध्ये जर नॉट असेल तर त्याचं काय करायचं, म्हणजे नॉट दिलेलं असेल तर त्याचं सुपरलेटिव्ह करायचं आहे. म्हणजे कंपॅरेटिव्ह
करता येईल आणि सुपरलेटिव्ह देखील करता येईल अफर्मेटिव्ह करताना. ओके, तर ते कशा पद्धतीनं करायचं ते प्रत्यक्ष रूपात आपण बघणार आहोत. सो लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल. सो व्हॉट इज एक्झाम्पल हिअर? सो शी इज नॉट ॲज टॉल ॲज हर सिस्टर. फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. सो शी इज नॉट ॲज टॉल ॲज हर सिस्टर. ती तिच्या बहिणी एवढी उंच नाही. नाही आला म्हणजे नकारार्थी आला, मीन्स निगेटिव्ह. तर तिच्या बहिणी एवढी उंच नाही म्हणजेच कोण उंच आहे? म्हणजे तिची बहीण उंच आहे. म्हणजेच आपल्याला याला कंपॅरेटिव्ह मध्ये केलं की याचा नॉट निघून जाईल आणि आपल्याला उत्तर देखील मिळेल. तर कशा पद्धतीने उत्तर तयार होईल बघूया. सो व्हॉट इज आन्सर? सो शी इज नॉट ॲज टॉल ॲज हर सिस्टर. सो बघा, पॉझिटिव्ह मध्ये नॉट दिलेलं असेल तर कंपॅरेटिव्ह करता येईल म्हणतात. तर करूया कंपॅरेटिव्ह. सो कंपॅरेटिव्ह मध्ये विशेषण म्हणजे सब्जेक्टची अदला बदल होते. सब्जेक्ट हा सब्जेक्ट इथे जातो आणि या शेवटी दिलेला सब्जेक्ट सुरुवातीला येतो. सो राईट डाऊन हर सिस्टर इज. नॉट काढायचं आपल्याला कारण की नकारार्थीचं होकारार्थी करायचं आहे. काढा मग. हर सिस्टर इज. आता टॉल दिलेला आहे पॉझिटिव्ह मध्ये. कंपॅरेटिव्ह मध्ये विशेषणाला मीन्स ऍडजेक्टिव्हला ER प्रत्यय लागतो. ER मीन्स टॉलचं काय होईना डॉलर आणि दॅन लागतो म्हणजे कोणापेक्षा दॅन शी. मीन्स व्हॉट इज आवर आन्सर? आन्सर इज रेडी. अँड व्हॉट इज आन्सर? हर सिस्टर इज टॉलर दॅन शी. The question's meaning was she is not as tall as her sister. ती तिच्या बहिणी एवढी उंच नाही म्हणजेच तिची बहीण तिच्यापेक्षा उंच आहे. म्हणजे यामध्ये नकार दिलेला होता आणि नकार काढून आपण होकार केलं आणि वाक्याचा अर्थ देखील बदलू दिला नाही. हे विशेष. जर असं झालं तर तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण गुण मिळणार. ओके, तर हे झालं पहिलं एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल वी हॅव फिनिश्ड. नाउ लेट अस सी द सेकंड एक्झाम्पल. सो व्हॉट इज सेकंड एक्झाम्पल इज गिवन? नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज अमित इन द क्लास. मीन्स द कंपॅरिझन ऑफ अमित इज विथ दी अदर बॉईज इन दी क्लास. म्हणजे या अमितची तुलना वर्गातील सर्व मुलांशी केलेली आहे. म्हणून म्हटलेलं आहे नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज अमित. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये दिलेलं आहे वाक्य आणि त्यांनी म्हटलेलं आहे की अमित एवढा वर्गामध्ये कुठलाही मुलगा चांगला नाही. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की अमितच एकमेव चांगला मुलगा आहे वर्गामध्ये. तर हा नकारार्थी आहे नो असल्यामुळे. नो अदर बॉय, दुसरा कोणीही नाही. कोणी नाही मीन्स नॉट. वी हॅव टू चेंज इनटू अफर्मेटिव्ह सेंटेन्स. मग अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला दिलेलं आहे पॉझिटिव्ह मध्ये जर नो अदर दिलेलं असेल तर त्याचं काय करायचं? सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये करायचं. आणि व्हॉट इज द सुपरलेटिव्ह डिग्री? मग अमित या सब्जेक्ट अमित, देन हेल्पिंग वर्ब इज आणि द सुपरलेटिव्ह करायचा आहे म्हणजे गुडचा सुपरलेटिव्ह काय होईल? द बेस्ट. अमित इज द बेस्ट बॉय in the class. Amit is the best boy in the class. Our answer is ready. आणि उत्तर जे काढलेलं आहे ते पूर्णपणे होकारार्थी आहे, अफर्मेटिव्ह. अमित इज द बेस्ट बॉय इन द क्लास म्हणजे वर्गामध्ये अमितच फक्त सर्वात चांगला मुलगा आहे. आणि याचा अर्थ देखील तोच झाला की नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज अमित इन द क्लास. म्हणजे वर्गामध्ये अमित सारखा कुठलाही चांगला मुलगा नाही. म्हणजेच कोण सर्वात चांगला आहे? अमितच सर्वात चांगला आहे. डिड यू अंडरस्टँड? या उत्तराने या एक्झाम्पल मुळे तर तुम्हाला पूर्णतः लक्षातच आले असेल की नॉट काढल्यानं होकारार्थी कसं करायचं होतं. नाउ लेट अस सी द थर्ड एक्झाम्पल. सो व्हॉट इज थर्ड एक्झाम्पल गिवन हिअर? हेमंत इज नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज रोहन. Hemant, try to understand the meaning of the sentence. Hemant is not as strong as Rohan. हेमंत हा रोहन एवढा स्ट्रॉंग म्हणजे बलवान नाही. म्हणजेच कोण बलवान असायला पाहिजे? रोहन असायला पाहिजे. जर हेमंत हा बलवान नाही असं म्हटलेलं आहे म्हणजेच हा होकारार्थी काय झालं की रोहन हा बलवान आहे. कोणापेक्षा? हेमंतपेक्षा. तर याचा आन्सर काढूया. सो व्हॉट इज आन्सर?
जर तुम्हाला म्हटलेलं आहे की पॉझिटिव्ह मध्ये जर नॉट आलेला असेल तर त्याचं काय करायचं, कंपॅरेटिव्ह करायचं. दोघांमध्ये तुलना दिलेली असेल तर, आणि जर एकाची तुलना अनेकांसोबत केली असेल तर सुपरलेटिव्ह डिग्री घेणं आवश्यक आहे पॉझिटिव्ह मध्ये, अफर्मेटिव्ह मध्ये. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड. चेंज बद्दल रोहन हा जो शेवटी दिलेला आहे सब्जेक्ट तो सुरुवातीला येईल आणि सुरुवातीला दिलेला तो शेवटी जाईल. रोहन. देन सहाय्यकारी क्रियापद इज. आता नॉट दिलेला आहे सहाय्यकारी क्रियापदानंतर, तो काढायचा आहे. तो काढणं म्हणजे काय करणं आहे, स्ट्रॉंग जो ऍडजेक्टिव्ह दिलेला आहे त्याला काय लावणार आहे, कंपॅरेटिव्ह बनवणं आहे, तो म्हणजे ER लावून. रोहन इज स्ट्रॉंगर. रोहन इज स्ट्रॉंगर दॅन हेमंत. Rohan is stronger than Hemant. Did you understand? So this is our correct answer in affirmative sentence. अशा पद्धतीनं म्हणजे रोहन इज स्ट्रॉंगर दॅन हेमंत म्हणजे रोहन हा हेमंत पेक्षाही अधिक बलवान आहे. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलं होतं की हेमंत हा रोहन एवढा बलवान नाही, सशक्त नाही. म्हणजे सशक्त कोण आहे तर रोहन हा सशक्त आहे. हा आपल्या अफर्मेटिव्ह सेंटेन्स मधील आलेलं उत्तर. तर हे जे आपण बघितलं हे बेस ऑन डिग्री, श्रेणी या प्रकाराला म्हणजे डिग्री म्हणतात. जेव्हा केव्हा आपण डिग्री या प्रकरणावर येऊ तेव्हा तुम्हाला विस्तृत रूपात सांगण्यात येईल की कशा पद्धतीनं या डिग्रीचे वाक्य चेंज करतात, पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्ह टू सुपरलेटिव्ह. या सगळ्या प्रकरणाचा आपण नंतर अभ्यास करणार आहोत. परंतु आपल्याला आजचा विषय होता निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थीतून होकारार्थी करणं, हेच आपण आज बघितलं या डिग्रीवरील उदाहरणावरून. तर हे 3 उदाहरणं तुम्हाला नक्की समजलं असेल. अधिक उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक एक्झरसाइज लिंक दिलेली राहील, त्याच्यामध्ये काही प्रश्न दिलेले राहील. ते तुम्हाला सरावासाठी खूप आवश्यक आहे. त्याचा जर तुम्ही नियमितपणे सराव केला तर तुम्हाला या पाठ्यक्रमावर या निगेटिव्ह टू अफर्मेटिव्हवर कुठलीही अडचण राहणार नाही. त्यानंतरचा आपण पुढे बघूया नियम क्रमांक 8 वरील एक्झाम्पल्स. ओके, नाउ लेट अस द स्टडी ऑफ 8th रूल. रूल नंबर 8. And what is the rule number 8 suggests us? None but. When there is 2 words in negative sentence, so what will you do? So we have to do only one thing. So we have to replace the one word instead of non, none, but, and this word means only. Okay, तर आता 8वा नियम जो सांगतो नकारार्थी मधून होकारार्थी करायचं, तेव्हा त्या नियमामध्ये एक सांगितलेलं आहे की निगेटिव्ह वाक्यामध्ये नन बट दिलेलं राहील, हे शब्द दिलेले राहील, आणि होकारार्थी करताना हे नन बट काढून टाकायचे आणि त्याच्या ऐवजी फक्त आपल्याला एक शब्द घ्यायचा आहे, तो म्हणजे ओनली. ओके, सो डोंट मिस दिस नन बट अँड ओनली. विथ द हेल्प ऑफ दिस ओनली you can solve each and every sentence of negative and you can change from negative to affirmative. So let us see first example. So what is the example given here? None but the rich can buy such an expensive car. So first of all try to understand the meaning of this sentence. केव्हाही पण प्रश्न जर आला तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण की एक सुभाषित आहे, फुल्ली अंडरस्टँडिंग ऑफ प्रॉब्लेम इज कॉल्ड प्रॉब्लेम सॉल्व. म्हणजे जी काही समस्या आहे ती जर तुम्हाला पूर्णपणे समजली तर त्या समस्येचं उकल झाली अशी म्हणतात, त्या समस्येचं उत्तर निघालं म्हणून समजा. सो फुल्ली अंडरस्टँडिंग ऑफ प्रॉब्लेम इज कॉल्ड प्रॉब्लेम सॉल्व. नाउ लेट अस सॉल्व द प्रॉब्लेम. नन बट द रिच कॅन बाय सच अन एक्सपेन्सिव्ह कार. म्हणजे दुसरं कोणीच नाही, फक्त श्रीमंतच अशा पद्धतीची महागडी कार घेऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी नन बट म्हणजे फक्त कोण दिलेला आहे, नन बट दुसरं कोणीच नाही, फक्त रिच पर्सन, फक्त श्रीमंतच व्यक्ती महागडी कार घेऊ शकतात. मग आपल्याला सूत्र दिलेलंच आहे की नन बटच्या ऐवजी काय घ्यायचं, नन बट काढून टाकायचं आणि फक्त घ्यायचं ओनली. बस तुमचं होकारार्थी वाक्य तयार.
तर बघूया आपण काढल्यानंतर होते की नाही. तर नन बटच्या ऐवजी काय घेऊ, फक्त ओनली. ओके, हा नन बट सगळं गायब करून टाकायचा आणि घ्यायचा ओनली द रिच कॅन बाय सच अँड एक्सपेन्सिव्ह. ओके, ओनली द रिच कॅन बाय सच एक्सपेन्सिव्ह कार. या ठिकाणी म्हटलं होतं की दुसरं कोणीच नाही, फक्त श्रीमंत, आणि इथे देखील त्याचा अर्थ तोच झालाय. ओनली द रिच कॅन बाय सच एक्सपेन्सिव्ह कार. फक्त श्रीमंतच व्यक्ती अशा प्रकारची महागडी गाडी घेऊ शकतात, कार घेऊ शकतात. समजलं. तर नन बट काढलं आणि फक्त काय ठेवलं, ओनली. ओके, नाउ let us see the second example. So second example also based on none but the fool can do so. दुसरं कोणीच नाही, फक्त मूर्खच असे करू शकतात. एक उपरोधिकपणे एक वाक्य दिलेलं आहे. जर एखाद्यानं काही गडबड केलेली असेल आणि गोंधळ घातला असेल तर त्यावेळी या पद्धतीच्या वाक्याचा उपयोग केला जातो. म्हणून म्हटलंय नन बट द फुल कॅन डू सो. दुसरं कोणीच नाही, फक्त मूर्खच हे करू शकतात. अँड अवर फॉर्म्युला इज रिमूव्ह नन बट अँड यूज विच वर्ड, ओनली. मग नन बट काढून टाका आणि फक्त ठेवा ओनली द फूल म्हणजे मूर्ख, FWL फूल कॅन डू दिस, डू सो म्हणजे फक्त मूर्खच असे करू शकतात. ओके, डिड यू अंडरस्टँड. ओनली द फूल कॅन डू सो, आणि मूर्खांकडूनच अशा गोष्टी केल्या जातात असं त्याचं म्हणणं आहे. ओके, नाउ सी द थर्ड एक्झाम्पल. सो व्हॉट इज थर्ड एक्झाम्पल. नन बट श्वेता कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल. दुसरं कोणीच नाही, फक्त कोण ती उदाहरण सोडू शकते, तेव्हाला फक्त श्वेता सोडू शकते. म्हणजे या ठिकाणी देखील नन आल्यामुळे काय झालं, निगेटिव्ह आलं. आणि आपल्याला निगेटिव्हचं काय करायचं आहे, अफर्मेटिव्ह करायचं आहे. नन बट श्वेता कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल. सो रिमूव्ह नन बट अँड टेक ओनली द श्वेता, SHWETA, only the Shweta solve the example. This example. None but solve this example, and our answer is ready. And what is answer? Only solve this example. फक्त श्वेताच ही याचं उत्तर शोधू शकते किंवा हे उदाहरण सोडू शकते. तर या पद्धतीचं नियम 8व्या नुसार तुम्हाला जे काही दिलेलं होतं निगेटिव्ह मध्ये नन बट आणि होकारार्थीमध्ये आपण ते घेतलं फक्त ओनली. तर या पद्धतीचे उदाहरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असेल याची मला पक्की खात्री आहे. आणि यानंतर बघूया निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह करण्याचा जो शेवटचा नियम आहे तो म्हणजे रूल नंबर 9. तर रूल नंबर 9 मध्ये काय दिलेलं राहील आणि काय करायचं आहे ते बघून घ्या. स्टुडंट, लेट अस स्टडी द लास्ट रूल ऑफ निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह फॉर्मेशन, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स, इंटरचेंज फ्रॉम निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह, and that rule is rule number 9, having without. So when there is without word in negative sentence, so what changes we will do in affirmative sentence? Let us see. तर नियम क्रमांक 9 जो आहे नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करतानाचं, ते म्हणजे विदाऊट दिलेलं असेल तर, म्हणजे नकारार्थी वाक्यामध्ये जर विदाऊट दिलेलं असेल तर त्याचं रूपांतर करताना काय घ्यायचं ते देखील महत्वाचं आहे. तर त्याचं विदाऊट जर नकारार्थी वाक्य दिलेलं असेल तर विदाऊट काढून आपल्याला घ्यायचं आहे व्हेअर देअर इज, एकवचन असेल तर, अनेक वचन असेल तर आर. मीन्स व्हेअर देअर इज और व्हेअर देअर आर. When you see some examples regarding without, you will understand how it changed from negative to affirmative. So let us see the first examples. So what is first example given here? There is no smoke without fire. म्हणजे आगीशिवाय धूरच नाही.
आगीशिवाय धूरच निघणार नाही. सो देअर इज नो स्मोक विदाउट फायर. आणि आपलं सूत्र आहे की ज्या वाक्यामध्ये विदाउट असेल तर त्या वाक्यामध्ये विदाउटच्या ऐवजी काय घ्यायचं, वेअर देअर इज किंवा आर. मग एक वचन दिलेलं आहे म्हणून आपण इज घेऊ. वेअर देअर इज. बघा काळजीपूर्वक लक्षात घ्या की कशा क्रमानुसार आपण करत होतो. वेअर देअर इज फायर, where there is fire there is smoke. Where there is fire there is smoke. म्हणजे इथे असं म्हटलेलं आहे की आगीशिवाय धूरच नाही. आणि आपण जिथे आपण काय म्हटलं होकारार्थीमध्ये, वेअर देअर इज अ फायर देअर इज स्मोक. म्हणजे जिथे कुठे आग असेल तिथे तर धूर निघणारच. ओके, बघा एक लक्षात घ्या. ठीक आहे, तर तुम्ही असं नका करू की इथे पहिल्यांदा स्मोक दिलेला आहे म्हणून पुन्हा वेअर देअर इज अ स्मोक देअर इज अ फायर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं हे उदाहरण. म्हणजे दुसऱ्या वाक्यातील म्हणजे शेवटचा जो शब्द दिलेला आहे तो तुम्हाला पहिल्या वाक्यात घ्यायला लागेल, नंतर तिथे कॉमा द्यायला लागेल, नंतर दुसरं वाक्य तुम्हाला जोडावं लागेल. म्हणजे पहिलं वाक्य कसं झालं, वेअर देअर इज फायर देअर इज अ स्मोक. ओके, नाउ लेट अस सी द सेकंड एक्झाम्पल. दुसऱ्या उदाहरणावरून तुम्हाला ही कन्फ्युजन दूर होईल, ही समस्या दूर होईल. सो व्हॉट इज सेकंड क्वेश्चन. देअर इज नो फ्रेश एअर विदाउट ट्रीज. देअर इज नो फ्रेश एअर विदाउट ट्रीज. आपल्याला माहित आहे की कशाशिवाय, झाडाशिवाय जीवनच नाही किंवा झाडाशिवाय फ्रेश एअरच नाही. जर आपल्याला शुद्ध हवा पाहिजे असेल तर झाडाचं संवर्धन करणं, झाडाचं लागवड करणं तेवढेच गरजेचं आहे. ठीक आहे. सो इट इज गिव्हन देअर इज नो फ्रेश एअर विदाउट ट्रीज. आणि आपलं सूत्र आहे की जिथे विदाउट आलं ते विदाउट काढून टाकायचं आणि तिथे घ्यायचं वेअर देअर. आता बघा वेअर देअर घेतलं, आता ट्रीज अनेक वचन दिलं आहे, मग आपण इज घेऊ की आर घेऊ. आर घेणार कारण की अनेक वचन असल्यामुळे. वेअर देअर आर ट्रीज, वेअर देअर आर ट्रीज there is fresh air. जिथे वृक्ष संपत्ती आहे तिथे शुद्ध हवा असणार किंवा आहेच. Where there are trees there is fresh air. ट्रीज नंतर कॉमा द्यायला विसरू नका. म्हणजे पहिलं वाक्य जिथे संपलं तिथे कॉमा द्यायचा आणि नंतर दुसरं वाक्य तिथे जोडायचं. ओके, डिड यू अंडरस्टँड. सो व्हॉट वाज क्वेश्चन. देअर इज नो फ्रेश एअर विदाउट ट्रीज and our answer is where there are trees there is fresh air. जिथे कुठे झाडे असतील तिथे निसर्ग संपदा असेल तिथे शुद्ध हवा असणार किंवा राहणार. ठीक आहे. नाउ थर्ड एक्झाम्पल. व्हॉट इज थर्ड एक्झाम्पल. देअर इज नो लाईफ विदाउट वॉटर. इथे म्हटलेलं आहे की पाण्याशिवाय जीवनच नाही. विदाउट मीन्स शिवाय. देअर इज नो लाईफ विदाउट वॉटर. सो आपलं देखील सूत्र आहे. काय सूत्र आहे. विदाउट जिथे जिथे असेल तिथे विदाउट काढून टाकायचा आणि त्याच्या ऐवजी घ्यायचं वेअर देअर इज. आणि जेव्हा तुम्ही वेअर देअर इज घ्याल तेव्हा शेवटचा शब्द त्या इज नंतर किंवा आर नंतर आला पाहिजे, नंतर पहिले वाक्यातील शब्द आले पाहिजे. ठीक आहे. मग आपण लिहू वेअर देअर इज वॉटर. Where there is water, comma आणि वाक्य कशाने जोडायचं दुसरं there is life. जिथे कुठे पाणी आहे तिथे जीवन आहे. Did you understand? So our question was there is no life without fire, water. म्हणजे पाण्याशिवाय जीवन नाही. आणि हे इथं नॉट असल्यामुळे, नाही असल्यामुळे नकारार्थी झालं. आपलं होकारार्थी काय झालं. Where there is water, जिथे कुठे पाणी आहे तिथे जीवन आहे. म्हणजे याच्यात कुठलाच नॉट नाही आहे. म्हणजेच काय झालं, अफर्मेटिव्ह झालं, म्हणजेच होकारार्थी वाक्य झालं. सो इन दिस वे वी हॅव लर्न रूल नंबर 1 to 9 फ्रॉम चेंजिंग निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह. फॉर युअर डिटेल्स वी हॅव केप्ट many examples regarding with
changing negative to affirmative in description box. So don't forget to solve more examples of negative to affirmative. And thanks for watching this video up to the end. शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि त्यामुळे तुम्हाला एकूण एक नियमांचं स्मरण राहील आणि तुम्ही नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करताना कुठेही चुकणार नाही याची आम्हाला खात्री आहे. So thanks for watching this video. So share this video to your friends so that they can also understand, they can also learn our easy and simple technique of grammar. Okay, thank you.